गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण मुंबई महानगरपालिका बीएमसी कर निर्धारण व संकलन खाते यांच्या अंतर्गत निरीक्षक या पदासाठी 168 जागेसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती बघा. 2024 मध्ये ही ऍड आली होती आणि रिझल्ट लागलेला आहे 2025 मध्ये. तर निरीक्षक या पदासाठी रँकनुसार निकाल जाहीर करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो. तर तुम्ही ही पीडीएफ चेक करू शकता. तुमचं रँकनुसार तुम्ही तुमचा स्कोर बघू शकता की किती स्कोर आहे आपला. तर आपण बघूया की किती स्कोर येतोय मुलांना, किती हाय स्कोर गेलेला आहे बघा. कट ऑफ कितीपर्यंत आहे. तर रोल नंबर, अप्लिकेशन नेम, मार्क आफ्टर द ऑब्जेक्शन्स रो बघा, आणि रेटेड द मार्क्स, मार्क आफ्टर द नॉर्मलायझेशन. तर बघू शकता तुम्ही याच्यात. तर जो पहिला विद्यार्थी बघा, गणेश पवार, तर 178 मार्क. जे ऑब्जेक्शन होतं बघा, त्यांना 178 मार्क पडले होते. त्याने नंतर मग जे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 179 झाले. 79 झाल्यानंतर जे मार्क आफ्टर नॉर्मलाय नॉर्मलायझेशन्स झाल्यानंतर काय बघा, स्कोर त्यांचा 2 मार्कांनी वाढलेला बघा. कारण की त्यांच्या पेपरनुसार, ज्या शिफ्टनुसार अनालिस करून तर त्यांचे 2-3 मार्क वाढलेत बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे इथं बघा पीडीएफ फाईल दिलेली आणि ही लिस्ट लागलेली आहे बघा. जे मार्कनुसार लागलेले तुम्ही बघू शकता, तुमचा स्कोर किती आहे रँकनुसार, तुम्ही कोणत्या रँकवरती आहात. कारण की जागा तर 178, 168 जागा आहे. सॉरी, 168 जागा आहे. तर तुम्ही त्यानुसार बघू शकता तुमचा स्कोर किती आहे याच्यात. जर तुमचा स्कोर हे बघा, आपण बघूया आता. 179 चा स्कोर आहे बघा. 179 हायेस्ट, 181 हायेस्ट स्कोर आहे बघा. तर त्यानंतर बघू शकता आपण की 156, 168, 148 आणि 176. आता हे एक सेकंद, तुम्ही बघू शकता की तुमचा नंबर किती वेळ सिरियल नंबरवरती आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर आता या पीडीएफ मध्ये बघा, सगळ्यांचं रँक नुसार दिलेलं बघा की किती स्कोर आहे. अगोदरचे आपण व्हिडिओमध्ये बघितलं बघा की किती मार्क पडलेले मुलांना, कोणत्या दिवशी एक्झाम झालेली होती बघा. ती सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे. तर आता ही जी पीडीएफ आहे ते रँकनुसार आहे बघा. त्यामुळे तुम्ही चेक करा तुमचं रँक कितवा आहे, किती स्कोर्स आलेला आहे तुम्हाला. आता यामध्ये जर तुमचं याच्यामध्ये बघा 160-65 प्लस जर तुमचा स्कोर असेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे बघा मित्रांनो. कारण की आता हे आधीमध्ये तुम्ही बघू शकता की तुमचा हे कॅन्डिडेट किती आहे बघू शकता तुम्ही. 179 म्हणजे 170 ते 180 दरम्यान किती कॅन्डिडेट आहे. तर आपण त्यानुसार बघूया आता कॅन्डिडेट किती आहे बघा. तर आता समजा
तरी अशा प्रकारे PDF आहे बघा मित्रांनो. जर एक तुमचा जर स्कोअर 160 प्लस असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत बघा. हे मेरिटनुसार आहे. तुम्ही इथं बघू शकता तुमचं स्कोअर किती आहे. आणि आता हे बघा आपण याच्यात पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार की किती मुलं 170 ते 180 दरम्यान आहे, किती मुलं 180 ते 160 ते 170च्या दरम्यान आहे. आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तसं बघूया. तर मी एक अंदाज तुम्हाला, एक अंदाज म्हणजे बघू शकता तुम्ही. 170 वाले, 170 ते 180 वाले 30 मुलं आहे फक्त. 30च्या आसपास आहे बघा. तर 30च्या आसपास आहे. एक सेकंद आपण बघूया बघा. 30 मुलं आहे बघा. 30 ते 35 मुलं 170च्या दरम्यान अंदाज सांगतो आपण. तर 100 बघा. आणि आता दुसरी जी PDF आहे, 67, 167 वाले पण 30 आहे बघा. 163 वाले पण, 167, 166 आणि 165. आता ज्यांचं 160 स्कोर असेल त्यांचं, म्हणजे त्यांचं सिलेक्शन होण्याचे 100% चान्स आहे बघा इथं. तुम्ही इथं मेरिटनुसार स्कोर चेक करा. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय फ्रेंड्स.